नमस्कार मंडळी, मी स्नेहा मावी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल. कलेच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर नवनवीन व्हिडिओ मी नेहमीच घेऊन येते. आज मी आलेली आहे भाईंदर येथे. बाळासाहेब ठाकरे ग्राउंड आहे तिथे आर्ट फेस्टिवल असं दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षीसुद्धा, आणि तिथे आम्ही काढणार आहेत रांगोळ्या. तर हा जो दिसतोय तुम्हाला तो रांगोळीचा आमचा टेंट आहे. दुपारचा टाईम असल्यामुळे तिथे खूप गरम होतं, त्याच्यामुळे मी इथे बाहेरच आली आहे बल्बच्या साह्याने रंगाशी फोडायला. ही काय नागिन आली अंकलच्या अंगात. तोंडकाला बांधलंय उघडा. हे बघा, झोपून रांगोळीची पद्धत आहे ही. फक्त अंकलच करू शकते आमच्याकडे. काय मागची माणसं बघतात. मी पण आडवी पण रांगोळी करायला लागलाय. रांगोळी प्रदर्शन घेणारा माणूस. मला आता काहीतरी ई फ्रंटला आहे, मागे 4 व्हीलर नाही, मिनार्गाचा टेम्पो आहे. मिनार्गा चोर वाटते. आणि मागे टेम्पोत बसलेत माणसं. जैनी लाईट लावली, काला दिसते. तेव्हा काला आहे तर काला दिसेल. अंकल डोकरा बारके बनी जवान सगळी लाईट आहे. किती रात्रीचे वाजले 2. आम्ही आता चालले आपापले घरा. रांगोळ्या प्रत्येकाने 4-4 केल्या. पक्क पैसे कमाविला. हिनी 5 केल्या आणि अंकलनी पण केल्या 5. उद्या लवकर येण्याचा प्रयत्न करू, बघूया कोण कोण लवकर येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मीरा भाईंदर येथे आर्ट फेस्टिवल आहे, जे डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी असते. आणि प्रताप सर नाईक यांच्या संकल्पनेतून हे सगळं आर्ट फेस्टिवल असेल. ते वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर होतात आणि त्याची पूर्वतयारी चालू आहे. तशीच आमची जुचंद्रची रांगोळी कलासुद्धा इथे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 2 दिवस झाले मेहनत करतोय, रांगोळ्या काढतोय. तर यावेळेस थोडी वेगळी थीम आहे रांगोळीची आणि त्याच्यामध्ये रांगोळ्या प्रताप सर नाईक यांनी मीरा भाईंदर आणि ठाण्यामध्ये जी कामं केली त्या संदर्भात या रांगोळ्या आहेत. आणि रांगोळ्या बघायला जरी वेगळ्या असल्या, आमच्यासाठी पोर्ट्रेट कमी आहेत, पण जे बिल्डिंग्स आहेत, मॉल्स आहेत आणि त्यांची कामं आहेत, त्याच्यात रांगोळ्या एक वेगळं चॅलेंज आहे. तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल. आणि रांगोळीच्या आमच्या ज्या रांगोळ्या आहेत ते तुम्हाला बघायला नेहमीच आवडतात, तर यासुद्धा नक्की आवडतील. आणि थोड्या दिवसांनी 2 दिवसांनी इथे आर्ट फेस्टिवल चालू होईल. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट असणार आहे, तुम्हाला बघायला मिळेल. माझ्या मागे काम चालू आहे, खूप भारी वाटते. टाकल्याचा खरंच डोकरा झाला बघ, टाकलं दिसायला लागले. लगीन झाला, पोर झाला, आता काय. राकेश भाई वर आहे बघ, टकलं नाही झालंय. व्हिडिओ आठवण यूट्यूबला टाकून ठेवीन. इंद्रधनुष्यवाली रांगोळी, भारत प्रधान.
शिवाली हे खरं आहे, हा एक डायलॉग आहे, समजलं शिवाली? हास्य जत्रेमधलं काहीतरी झालंय, वादावाद टीम, काय वादावाद झाले? ही रांगोळी काढली ना, हीच रांगोळी परत ह्यांना पण दिली. म्हणजे एका रांगोळीला दोन आपण नाही देऊ शकत. 4 तास घेऊन या रांगोळीमध्ये जो कारचा झेरॉक्स आहे ना तो दिसतोय. इथे आपण घ्यायला आपण बघू तुम्ही भारी दिसतात सगळेजण बाल्कनीत. उभं राहा, गेली सगळी, फुटली पल्ला त्या. आता सेम रांगोळी झालेली आहे. कुठे आहे ती रांगोळी? कुठे झालेला आहे? तिकडे शोध घेऊया आपण त्या रांगोळीचा. आणि अशी ही सेम टू सेम झालेली रांगोळी बघूया आता आपण. वादग्रस्त रांगोळी कुठे? चिवडे लाडू आला परत. चिवडे लाडू काय बोलशील? म्हणजे तुझा असं लाडू झाला तर रांगोळ्या करून करून झाला का कसं झाला? बोलत नाही. अरे हा सेम रांगोळी आहे. एवढा पाच कट कर. काय नाही बघ, ही रांगोळी करू घे, डायरेक्ट ड्रॉइंग मारू. बरोबर नाही, यो ग्रुप बरोबर नाही. अरे मुतारी आहे डायरेक्ट करायचं. शेट माणूस, हो शेट माणूस, काय झालं? व्हायरल करणार आहे मी आता तुम्हाला. ही सगळी अशी चिकनी, सगळी घामाटल्यान तरी थोडी चिकनी चिकनी दिसतात ना. खरंच घामाटल्यान तोंडा तरी सगळी भारी दिसतात. खरंच हे बघ तुझा तोंड बंगाली सगळी टनाटन उठली. काय वाटते तुला डबल रांगोळी केली त्याच्याबद्दल? तुलाच काय समजणार नाही. आपल्या रांगोळ्या न्यायची केली तर केली ती. चला मग सगळ्या रांगोळ्या डबल डबल करूया, डबल पैसे मिळतील. काय फक्त कलर चेंज करा सांग त्याला. तू चिकना दिसते, सगळी चिकनी चिकनी. तर इकडे डबल रांगोळी झाली. गाले ओव्हर ऍक्टिंग करा. डबल आणि ते बरं पण शोधाशोध चालू झालं. असं ते डबल पैसे मिळतील. डबल रांगोळ्या डबल पैसे. तेव्हा 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 कसं बोलते तेव्हा? चला पक्का जाईल हा टाईमपास. विचार केला चला आता शिस्तीत रांगोळी करू. बसले आता रांगोळी करायला. शेवटची रील आहे. ॲक्च्युली मला ही रांगोळी मेट्रो मॅन म्हणजे काय समजतच नव्हतं काय करायचं. तर ह्यांनी मेट्रोचं काम मीरा भाईंदरमध्ये खूप जोमाने सुरू केलं आहे असं त्यांना या रांगोळीत दाखवायचं होतं. तीच रांगोळी इथे मी करायला घेतलं आहे. सगळ्या रांगोळ्या तशाच आहेत, काय काय कामं केलेत ते. थोड्याफार रांगोळ्या आहेत की ज्या अशा डान्सच्या वगैरे आहेत. आता दुसरी रांगोळी मला करायची आहे ती गरबा नृत्यवाली, म्हणजे ती गरबा फेस्टिवल भरवलं जातं. त्याच्या अगोदर ही मेट्रो ट्रेन. पहिल्यांदा मी रांगोळीमध्ये मेट्रो ट्रेन काहीतरी काढायला घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे रांगोळी आता माझी कंप्लीट. आर्टिस्ट गणेश साली यांची ही रांगोळी. बस स्टॉपवर एक माणूस बसलेला आहे आणि रेफरन्समध्ये तो अनन व्यक्ती. तर त्यांनी असा विचार केला की मी स्वतःचंच सेल्फ पोर्ट्रेट करतो. त्याच्यामुळे हे सेल्फ पोर्ट्रेट करताना गणेश साली. सेल्फ रांगोळी आर्टिस्ट गणेश साली. काटा लागलाय. थांब थांब काटा लागतो. अरे काटा लागलाय. डेटोल लाव. आता चाल बदलली ती पटकन. लगेच चाल बदलली.
एक वाजले ना अंकलला कशी नाटकं सुचतात कोणाला तर गप्रेला. दुसऱ्या दिवशी परत त्याच ग्राउंडमध्ये आणि आता चाललोय आम्ही या भट्टीमध्ये. कार्पेट मॅन एकच वादा जय दादा. चलो कार्पेट करो पटापट. अरे देवा बघा थंडी मुले कसा झालाय. यो प्रवीण अंकल रांगोळी झाली का कंप्लीट. बालतबाई बालतबाई अजून एक बालतबाई आमच्याकडे. प्रणित बालत झाला. वाटा इकडे बघ कंची रांगोळी काढतोस. दाखव कशाला तू हिमाचलचा आहे. याद झालाय तुला काय पैसे मिळणार आहे म्हणून करायचे काय. बरं दिसतस ना तू. नाही लाईट आहे ना म्हणून भारी दिसते. यो काय करायला लागलाय वर्गमित्र. दाखव काय ते कुत्र्यांचं काय ते कुत्र्यांचं अंतविधी केंद्र. सर्व बिल्डिंग्स वगैरे असेच होत्या आणि त्याच्यामध्ये एक इमेज होता जो गरबा उत्सवाचा आणि तो AI मधला इमेज होता. ते इमेज क्लिअर नव्हते ना. कान किंवा नाक डोळे असे वेगळेच होते आणि थोडं कॅरेक्टर वेगळंच होतं पण माझ्यासाठी चॅलेंज होतं. तरी पण मी रांगोळी ही कंप्लीट केली आहे माझी. रेफरन्स थोडा वेगळा होता पण त्या मनाने रांगोळी मी माझ्या पद्धतीने केलेली आहे. आणि इथे जो गरबा फेस्टिवल भरवला जातो त्याच्यामधली ही रांगोळी आहे. म्हणजे इथे गरबा फेस्टिवल असतो असा हा विषय आहे रांगोळीचा. तर अशी माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मी घेऊन येईन तुमच्यासाठी अशी अजून एक नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आहे रांगोळीचा. तर अशी माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मी घेऊन येईन तुमच्यासाठी अशी अजून एक नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.